कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार श्री गडकरी साहेब, केंद्रीय मंत्री रस्ते परिवहन आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 2023-24 मध्ये मधुवर्गात विभाग ठाणे विभागाच्या ध्वजवाहक 50 विद्यार्थी सहभागी आहेत, खेळाडू सहभागी आहेत। मान्यवरांना मानवंदना देताना ठाणे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 2023-24 करता असा आपण म्हणू शकतो नागपूर विभाग, या नागपूर विभागाला देताना नागपूर विभागाची समूह चारही विभागातून आलेले सन्मान्य उपायुक्त, मान्य सहाय्यक आयुक्त यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी ठाणे विभागाची मशाल धावक कुमारी संचिता युवराज मोरगा, विशेष बाब म्हणजे शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्तरावर या विद्यार्थिनींनी 3000 मीटर चालणे या खेळ प्रकारात केले। त्यानंतर ध्वजवाहक नाशिक विभाग कुमारी क्रीडा स्पर्धा 2023-24 करता आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर अशोक उईकेजी, मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न होत आहे। शांती आणि मैत्रीचं प्रतीक असलेलं कबूतर आहे, आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया। स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना मी अशी शपथ देते की आदिवासी विकास विभागाचा खेळाचा गौरव आणि आपल्या संघाच्या लौकिकतेसाठी आपण सर्वोत्कृष्ट खेळाडू वृत्तीने या राज्यस्तरीय विविध क्रीडा प्रकारांचा स्पर्धेत भाग घेऊन आपण सर्वांनी नियमाचे काटेकोरपणे पालन करू आणि धूम्रपान यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे। त्यामुळे मी व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ घेत आहे। नामदार डॉक्टर अशोक उईके साहेब प्रयत्नरत आहे, संकल्परत आहे, आपण जोरदार टाळ्यावाजून स्वागत करू। म्हणजे हा एक कसरतीचा खेळ प्रकार आहे, कोणाच्या वाढीसाठी मलखांब प्रात्यक्षिक सादर होता, आपण जोरदार टाळ्यावाजून स्वागत करूया। त्याद्वारे सादर होत आहे। मलखांब प्रात्यक्षिक याने लवकरात लवकर आपली जागा घ्यावी आणि आदिवासी नृत्याला सुरुवात करावी। क्रीडा स्पर्धेचं आयोजन करून आमच्या ग्रामीण भागामध्ये आदिवासी आश्रमशाळा असल्यामुळे ग्रामीण भागाच्या युवक आणि युवतीला
विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगामध्ये असलेले जे सुप्त गुण आहे, सुप्त गुणाची ओळख करून वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या माध्यमाच्या माध्यमातून सादरीकरण करण्याची फार संधी मिळते. त्यामुळे क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आता बघितलं, आमचा युवक आणि आमची युवती, आमचे विद्यार्थ्यांच्या बाबतीत ग्रामीण भागामध्ये शिकत असल्यामुळे त्यांच्याबद्दल पाहता जो दृष्टिकोन आहे, आदिवासी विद्यार्थी हुशार नसते बा, परंतु आपण अनेक वर्षापासून आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये आदिवासी समाजाची अतिशय जवळचे संबंध असल्यामुळे, आदिवासी समाजाबद्दल आपुलकी, सहानुभूती, प्रेम आणि विश्वास असल्यामुळे आदिवासी समाजाची संस्कृती आपल्याला माहीत आहे. ते सांगण्याची गरज नाही. आपण केलेलं कार्य त्याबद्दल मी बोलणार नाही, परंतु नितीनजी, मी मनापासून आपलं स्वागत करतो की आमच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी विभागावर आपण आता शिक्षण अध्ययनाने अद्यापर्यंत 100% सुरू आहे. आता क्रीडाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये असलेले अवगत गुण, ओळखण्याची क्षमता याबाबत आपण बघितलं. सोबतच कौशल्य विकासाचा हा सुद्धा भविष्यातला मुद्दा आहे. त्यांना 5% आरक्षण असल्यामुळे, त्यामुळे एखादी निवडणुकी असेल, एखादी सहभागी असेल, त्या ठिकाणी आरक्षणाची व्यवस्था असल्यामुळे भविष्यामध्ये या महाराष्ट्राच्या आदिवासी विभागाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये मुझे प्यास की शिद्दत सता नहीं सकती, पत्थर निचोड़ने का होता निरंतर हूँ. जोरदार टाळ्यांचा गजर माननीय नामदार श्री नितीन गडकरी. आज या कार्यक्रमाचा उद्घाटक या नात्याने आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा सन 2024-25चे उद्घाटन संपन्न झाले असे मी जाहीर करतो. या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक आणि आयोजक या सर्वांना स्पर्धेकरता आणि नवीन वर्षाची सुरुवात होत्या त्याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो. नवीन दिशा, नवीन काम, नवीन नियोजन, व्यक्तिमत्व विकास, व्यक्ती विकास, सर्व विषय आम्ही या विषय घेणार आहे. चला. बिलकुल. तर आपण होते मंत्री उईके साहेब, ज्यांनी असं सांगितलेलं आहे की हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने करण्यात येणार आहे आणि ज्या पद्धतीच्या सूचना आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जे दिलेल्या आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार. हा आयुक्त पुंड मॅडमसुद्धा आहेत आपल्यासोबत. मॅडम नमस्कार. कसं वाटतं आजच्या या कार्यक्रमाला? ATC नागपूर आणि त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करेल, मनापासून अभिनंदन करेल की खूप सुंदर आयोजन केलेलं आहे त्यांनी या कार्यक्रमाचा. जवळजवळ 1800 विद्यार्थी आणि 250 प्रशिक्षक आणि शिक्षक असे इथे आज उपस्थित झालेले आहेत आणि खूप जोश आहे आणि खूप चांगल्या वातावरणामध्ये आज हा कार्यक्रम होत आहे. बिलकुल. तर आपण होत्या आयुक्त पुंड मॅडम, ज्यांनी सांगितलं की अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. मात्र ही पण एक गोष्ट खरी की 3 तास विद्यार्थ्यांना उन्हात राहावं लागलं, पण अशा कार्यक्रमामध्ये होत असतं. मात्र जे आयोजन छान केलेलं आहे, विद्यार्थ्यांचा चांगला, आदिवासी विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, संवर्धन व्हावं त्यांचं, कारण एक उपेक्षित, एक समाजापासून एक दूर असलेला असा हा आदिवासी वर्ग आहे आणि आदिवासी वर्गाला न्याय मिळणं, त्या विद्यार्थ्यांचं जीवन संवर्धन चांगलं व्हावं म्हणून याकरता काही शासन दरबारी काही उपाययोजना करण्यात येणार आहेत का? भरपूर उपाययोजना चालू आहेत. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत जे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत ते आपण फॉलो करत आहोत आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे आपण गुणवत्ता वाढ करणे, शिक्षणाची, तो शिक्षणाचा दर्जा वाढ करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. प्रथम ही नॅशनल लेवलची संस्था आहे, त्या संस्थेबरोबर आपण टायअप केले आणि प्रथम आपल्या टीचर्सना ट्रेनिंग देते, आपल्या मुलांचं असेसमेंट करत आहे आणि सुपरिंटेंडंटना ट्रेनिंग देत आहे. परत आपण बोलीभाषेमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये असं आहे की मातृभाषेमध्ये शिक्षण द्यावं. तर 1ली ते 4थीचे बालभारतीचे पुस्तक आपण बोलीभाषेमध्ये ट्रान्सलेट करून घेतलेले आहेत, जेणेकरून मुलांना, आदिवासी मुलांना जेव्हा ते शाळेत येतात तेव्हा त्यांना सोपं जातं. आणि पण असे खूप उपक्रम केलेले. शिवाय जे गडकरी सर म्हणाले की कौशल्य ज्ञान पाहिजे, तर समग्र शिक्षाच्या अंतर्गत
लेंड अ हँड इंडिया ही एक CSR कंपनी आहे. त्याच्या अंतर्गत आपण जवळजवळ 169 शाळांमध्ये वोकेशनल ट्रेनिंग देतो आहे मुलांना. गडकरी साहेब हे पण बोलले की कुठल्या मंत्र्याचा वशिला नको, त्या विद्यार्थ्यांमध्ये जर स्किल असेल तर त्यांना खरोखर एक वाव द्यावा असं त्यांचं म्हणणं. तर या संदर्भामध्ये काय सांगाल? आपण तेच प्रयत्न करत आहोत की जे काही टॅलेंट आदिवासींमध्ये आहे ते अजून कसं उभारून येईल. त्यांना गायडन्सचं आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये बेसिक टॅलेंट आहे, त्यांना गायडन्सची आवश्यकता आहे. ते गायडन्स आपण डिपार्टमेंट म्हणून करणार आहोत. यावेळेला AHN न्यूजचे लाखो आदिवासी जो प्रेक्षक वर्ग आहे तो नीट ऐकतोय बघतोय, त्यांना काय मार्गदर्शन करणार पुंडे मॅडम? आदिवासीं जे लोक आहेत मी त्यांना हेच सांगेल की आदिवासींमध्ये खूप कला, खूप गुण आहेत, खूप कला आहे. तर ह्यांचं जे काही नॅचरल टॅलेंट त्यांच्यामध्ये आहे ते उभारण्याचं काम आपण आता आदिवासी विभाग म्हणून त्यांना मार्गदर्शन करणार. तर आपण होते आयुक्त पुंडे मॅडम ज्यांनी असं सांगितलेलं की या ठिकाणी सर्व आदिवासी विद्यार्थ्यांचं जीवन संवर्धन चांगलं होणार आहे, कुठलाही वशिला बाजी राहणार नाही. ज्यांच्यामध्ये खरोखर काही स्किल आहे अशा विद्यार्थ्यांना, मग त्या आदिवासीच्या काही संस्था का असे ना, त्यांनासुद्धा वाव देण्यात येईल आहे. आणि एकूणच सांगायचं म्हणजे आज नागपुरात अशा प्रकारचं एक सुंदर आयोजन केल्याने खरोखरच एक उत्साहाचं वातावरण बघायला मिळालेलं आहे. नागपूरच्या पोलीस लाईन टाकळी या परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, AHN न्यूज नागपूर. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.